बस मराठी सीझन 6 सुरू झालाय असं वाटायला लागलं. कारण आजच्या एपिसोडमध्ये फुल ऑन ड्रामा पाहायला मिळाला. करणने जे रुचिता बरोबर केलं ते चूक केलं की बरोबर केलं? तन्वी आणि सागर कारंड्यामध्ये जे वाद झालाय तो चुकीचा आहे का बरोबर आहे? यामुळे नक्की कोणाला फायदा होणार आहे? सोनालीला सध्या वाटतं की ती खूपच स्मार्ट गेम खेळते, पण खरंच ती स्मार्ट गेम खेळते का? रुचिताचं फ्रस्ट्रेशन चूक होतं की बरोबर होतं? आणि घरातील बाकी इक्वेशन काय चाललेले आहेत या सगळ्याबद्दल बोलूया. चला आजच्या रिव्ह्यूची सुरुवात करूया. तर एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो काय, बिग बॉसने ज्यांच्याकडे पॉवर की होती त्यांच्यासाठी घराचं एक नवीन दार उघडलं आणि या सगळ्यांना पॉवर चेंबरमध्ये पाठवलं. बिग बॉसने त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पॉवर कीचा वापर करून कॅप्टन्सी उमेदवारी मिळवू शकता. आणि इकडेच खूप मोठा ट्विस्ट आला. काय झालं? स्विमिंग पूलचं पाणी पिला होता करण, तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी माहीत आहे. त्यावेळेस त्यांनी रुचिताबरोबर चॅलेंज लावलं होतं. बोलला होता जर का स्विमिंग पूलचं पाणी पिलो तर तू मला पॉवर की द्यायची. आणि रुचिताने सुद्धा होकार दिला आणि ती पॉवर की करणला दिली. याच गोष्टीचा फायदा आज करणने घेतला. ज्यावेळेस रुचिताला पॉवर कीची आवश्यकता होती तिला ती पॉवर की दिली नाही आणि रुचिताला अक्षरशः गुडघ्यावरती आणलं. बिचारी रडत होती, गयावया करत होती की चावी दे, चावी दे, पण मी नाही दिली आणि रुचिता नॉमिनेट झाली. आता करणचं हे वागणं चूक आहे की बरोबर आहे? करणला असं वाटत असेल की त्याने खूप मोठा मास्टर स्ट्रोक मारलाय आणि त्याच्यासारखा गेम कुणी खेळला नाही, पण करणने सरळ सरळ रुचिताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. मस्करीमध्ये लागलेल्या चॅलेंजला त्याने सिरियस घेऊन गोड बोलून स्वतःकडे चावी घेतली आणि ज्यावेळेस तिला त्या चावीची गरज होती त्यावेळेस ती चावी दिली नाही. असं करून त्याने रुचिताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. भलेही त्याला असं वाटत असेल की त्याने खूप मोठा स्मार्ट प्ले केलाय, पण सगळ्यात जास्त डम गेम करणने केलेला आहे. आता काय होईल मित्रांनो माहित आहे का? घरामध्ये बाकी लोकांना ज्यावेळेस वाटेल की करणवरती विश्वास ठेवायचा आहे, त्यावेळेस घरातील कोणीच त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. कारण हा विश्वासघातकी माणूस आहे. हा सरळ सरळ लोकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतो. याचं जिवंत उदाहरण अख्ख्या घराने पाहिलेलं आहे. ज्यावेळेस बिग बॉसने सांगितले की तुमच्याकडे दुसरी की आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि विश्वासाने ठेवू शकता, त्यावेळेस सागर कारंडे बोलला की आता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. सागर कारंडेचं स्टेटमेंट आहे, कारण तू सगळ्यात मोठा धोकेबाज आहे. तुम्ही सांगा, मस्करीमध्ये लागलेल्या चॅलेंजला एवढं सीरियस घेऊन स्मार्ट बिग बॉसचा प्लेयर असल्यागत करणची जी वागणूक आहे ती अक्षरशः तोंडावर पडणारी वागणूक आहे. जर का खरंच तो स्मार्ट होता तर त्याने दोन्ही पॉवर की स्वतःकडेच ठेवायला पाहिजे होत्या. प्राजक्तासाठी त्याने बजर का नाही दाबला? ज्यावेळेस प्राजक्ताबरोबर तो आतमध्ये जातो आणि बजर दाबायचा प्रयत्नच नाही करत, इकडे स्पष्ट असं दिसतं की त्याला रुचिता आवडत नाही. त्यांनी जाणून बुजून रुचिताला टार्गेट केली आणि तिला चावी दिली नाही. पण करणचा जो हा सगळा खेळ आहे याला धोकेबाज गेम म्हणतात आणि त्याचा जो धोका आहे तो संपूर्ण घराने पाहिलाय, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय आणि हे पुढं करणसाठी चांगलं नाहीये. आता बऱ्याच लोकांना वाटेल की यार बिग बॉस आहे, प्रत्येक गोष्ट सिरियस होऊन खेळली पाहिजे. मान्य आहे, सिरियस होऊन खेळली पाहिजे गोष्ट. जर का तू ती चावी चोरली असती किंवा स्मार्टली लपवून ठेवली असती किंवा प्लॅनिंग करून काही केलं असतं तर समजू शकतो. मॅनेज आहे ते एका मस्करीच्या विषयीची कुस्करी केली आणि रुचिताला ऐन वेळेस तोंडावरती पाडलं. रुचिता गयावया करत होती, हातपाय जोडत होती, पण त्यांनी काही चावी दिली नाही. बरं त्याच्या आजूबाजूची लोक, अरे रुचिता किती चुकीची वागली, पॉवर की आहे ती, पॉवर की जपून ठेवायची होती. प्राजक्ता, सोनाली, बाकी सगळे लोक अशीच बोलत होते. पण खरं सांगा, यामधल्या म्हणजे ज्या 6 लोकांकडे पॉवर की होती त्यामधल्या किती लोकांना माहित होतं की पॉवर कीचा वापर लगेच अशा पद्धतीने होऊ शकतो? हे कोणालाही माहित नव्हतं. बरं असं आपण अझ्युम करूया की करणला हे माहित होतं की पुढे पॉवर की लागणार आहे. पण करणने ती स्मार्टली मिळवायला पाहिजे नव्हती ना. तो असा धोका तरी द्यायला नव्हता पाहिजे ना. आणि सुरुवातीच्या काळामध्ये बिग बॉसच्या घरात ट्रस्ट असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि करणने तो ट्रस्ट तोडलेला आहे. आता भलेही करणला वाटत असेल की मी जिंकलेलो आहे, मी नॉमिनेट जरी झालो तरी माझा ऑडियन्स मला वाचवेल, माझ्याकडे अजून एक पॉवर की आहे, असं त्याला भलेही वाटत असलं, पण बाकीचे घरातील सदस्य आहेत त्यांना मात्र हे नक्की कळलंय की करणवरती विश्वास ठेवायचा नाही. कारण करण कधीही पलटी मारू शकतो. करणला पुढे जाऊन लोकांची गरज पडणारच आहे. करणला कॅप्टन व्हायचं असेल, करणला नॉमिनेशन पासून वाचायचं असेल, तर बऱ्याच जागेवरती त्याला लोकांची आवश्यकता आहे. आणि असं असताना जर का सुरुवातीला एवढा मोठा दगाफटका करण करतोय, तर करणनी त्याच्या पायावरती दगड मारून घेतलेला आहे. बरं, ती रुचिता त्याच्यावरती भडकली होती. ती प्रयत्न करत होती की मला माझी चावी परत दे. त्यावेळेस बाकी लोकांनी जे तिला टोमणे मारलेले आहेत, म्हणजे हे सोनाली तिला म्हणतो, "अगं तू काय मूर्ख आहेस का? तू काय केलं हे? तू कशाला चावी द्यायची?" अरे हां, दिली तिने चावी, पण हा दगेबाज निघाला ना. तिने विचार नव्हता केला की बाबा ती साधी आहे. तिने विचार नव्हता केला की बाबा असं सुरुवातीलाच हा करण माझ्याशी वागेल.
कोणीही विचार नाही करणार ना की यार तुम्ही 2-3 दिवस पण नाही झालं भेटून आणि पहिल्या 2-3 दिवसातच एखादा माणूस एवढा मोठा खंजीर पाठीमध्ये खुपसेल. बाकी सगळ्या लोकांनी आपल्या चाव्या सेफ ठेवल्यात म्हणून त्यांना वाटतं की अरे वाह! आम्ही खूप भारी काम केलेलं आहे. पण ही वेळ प्रत्येकावरती येणार आहे. प्रत्येकाच्या हातात कधी ना कधी बॅट येणार आहे आणि त्यावेळेस तो सिक्सर मारणारच आहे. करणने आता जे केलंय त्याला विन-विन जरी सिच्युएशन वाटत असली, तरी लोकांच्या नजरेमध्ये तो विलन झालेला आहे. लोकांचा सोडा, जे घरातील कंटेस्टंट आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवताना 100 वेळा विचार करतील, असं मला इकडे वाटतंय आणि जो काय करण वागलाय ते खूप साफ चुकीचं आहे. इकडे करण एवढा स्मार्ट आहे, तर त्याने प्राजक्ताला इझी बझर दाबून का दिला? याचाच अर्थ काय? त्याने जाणून बुजून रुचिताला टार्गेट केलं. त्याला जर का 2-2 कीचा फायदा घ्यायचा असता, तर त्याने कदाचित यावेळेस स्वतः वाचला असता आणि परत 2 की वापरल्या असत्या. तो एवढा स्मार्ट प्लेयर असता तर. पण तो एवढा स्मार्ट प्लेयर नाहीये. त्यांनी जाणून बुजून रुचिताला टार्गेट केलं आणि तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस तन्वी आणि रुचिताचा वाद झाला होता, करणसाठी ती रुचिता तन्वी बरोबर भांडली होती, त्यावेळेस हा पाठी हसत होता. यार माझ्या एका पाणी पिण्याने लोकं असे वाद घालतात आहे. म्हणजे कुठेतरी रुचिता त्याला आवडत नाही म्हणून त्यांनी ही गोष्ट केलेली आहे आणि ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. बरं या राउंडमध्ये सुरुवातीला दीपाली आणि तन्वी गेली. तन्वीने बजर दाबला आणि दीपाली सुद्धा बोलले की ठीक आहे यार मला मान्य आहे तन्वीनेच बजर दाबला. इकडे खेळण्याची त्यांनी कुवत सुद्धा नाही दाखवली. त्यांनी बोलायला पाहिजे होतं माझं बोट लागलंय म्हणजे मीच बजर दाबलाय. थोडासा वाद घातला असता तर थोडाफार इंटरेस्ट निर्माण झाला असता. पण तिने तो प्रयत्नच नाही केला दीपालीने आणि दीपाली नॉमिनेट झाली आणि तन्वीला कॅप्टन्सी उमेदवारी मिळाली. तर पुढच्या राऊंडमध्ये हा करण आणि प्राजक्ता गेली आणि करणने काय केलं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि सोनालीला तर डायरेक्टच इम्युनिटी मिळाली कारण रुचिताची की करणने दिलीच नव्हती. करण जो आहे इकडे विलन झाला असं मला वाटतंय. आता या सगळ्या प्रकारानंतर काय झालं, तन्वी जे आहे ते बाथरूममध्ये गेले आणि सागर कारंडे तिला बोलत होता की तू खूपच जास्त बोलते, तू एवढं बोलायची गरज नाहीये. आता तन्वीला हे पटतच नाहीये. तन्वी बोलते मी कुठे बोलते, मी नाही बोलत आहे, मला हे मान्यच नाहीये, बिग बॉस असं खेळत नाही तसं खेळत नाही, हे होतं ते होतं. सागर कारंडे तर हो 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 हेच मला सांगायचं आहे. जर का समोरचा व्यक्ती नाही बोलतोय तर आपण त्याला भाव द्यायचा नाही, आपण सुद्धा त्याला पाट्यावर मारायचं. आता सोनाली काय करते बघा, ज्या ज्या वेळेस सोनालीला कोणी बोलायला जातं म्हणजे रुचिता सोनालीला आज शिव्या घालत होती कारण ती तिला फालतू म्हणली. आता रुचिता शिव्या घालताना तिने काय केलं, जास्त रिॲक्शन नाही दिली, फक्त हां हू केलं तरी सुद्धा तिला फुटेज मिळालं. म्हणजे तिला एक्झॅक्ट माहिती आहे की मी कधी कुठं रिॲक्शन द्यायची तेव्हा मला फुटेज मिळेल आणि हीच गोष्ट सागर तिला समजून सांगत होता. बरं एवढंच नाही, ती सोनाली एवढी चॅप्टर आहे की एवढ्या सगळ्या शिव्या खाल्ल्यानंतर परत गेली रुचिताच्या बाजूला आणि तिला समजवते की जाऊ दे कशाला रडते, होतं आता सगळं. म्हणजे तिला माहिती आहे की मी हे केल्यानंतर अजून मला सिंपती भेटेल आणि लोकांना वाटेल की सोनाली किती चांगली. हे सोनालीला सगळं माहिती आहे आणि हीच गोष्ट सागर कारंडे त्या तन्वीला समजवत होता. पण तन्वीला ही गोष्ट काही पटायलाच तयार नाही. नाही मी अशीच आहे, मी कोणाचं ऐकूनच घेत नाही, मी याव करत नाही, मी ताव करत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं, नॉमिनेशन टास्कमध्ये सागर कारंडेला तन्वीने नॉमिनेट केलं. तन्वीला असं वाटलं की हा कोण आहे सागर कारंडे, मला समजवायला येणारा, मी जसा गेम खेळते तसाच खेळणार, मला सगळं कळतं, मी व्यवस्थित गेम खेळते आणि ह्याच ॲटिट्यूडने तन्वीने सागर कारंडेला नॉमिनेट केलं. आता नॉमिनेशन टास्कची सुरुवात झाली. बिग बॉसने स्पष्ट आदेश दिला की जे 3 लोकांना कॅप्टन्सी उमेदवारी मिळालेली आहे त्यामध्ये प्राजक्ता, सोनाली आणि तन्वी हे 3 लोक घरातील सदस्यांना नॉमिनेट करतील. प्रत्येकाने 2 लोकांना नॉमिनेट करायचं आहे. पहिल्या वेळेस कोण आलं, प्राजक्ता आली आणि प्राजक्ताने प्रभूला नॉमिनेट केलं. प्रभूला का नॉमिनेट केलं? प्राजक्ताच्या मते प्रभू दिसत नाहीये. अरे पहिल्या 3 दिवसात तर फक्त प्रभूच दिसतोय आणि गाणं सोडलं तर प्राजक्ता स्वतः दिसत नाहीये. नशीब त्याच्याकडे पॉवर की होती, तिच्यामुळे ते आता कॅप्टन्सी उमेदवारीमध्ये आहे. त्या नशीब करणने बजर दाबायचा प्रयत्न नाही केला, नाहीतर ही स्वतः नॉमिनेट झाली असती. ही म्हणते की प्रभू घरामध्ये दिसत नाहीये. मला म्हणजे हसायला आलं. तिचं हे म्हणणं आहे की अनुश्रीची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट नाहीये. म्हणजे जो अनुश्रीने टास्क केला तो बेडरूम सेट करायचा त्याच्यामध्ये अनुश्री दिसली नव्हती हिला. घरामध्ये किती लोक आहेत, तो ओमकार काय करतो, म्हणजे त्या ओमकारला म्हणजे कशासाठी येतो, हां त्याला नॉमिनेट करू शकत होती. बाकी कितीतरी लोक आहेत, म्हणजे राधा पाटील होती ती पण दिसत नव्हती, तिलाही ती नॉमिनेट करू शकत होती. सचिनला पण करू शकत होती, सचिन सुद्धा दिसत नाहीये. पण तिने डायरेक्ट नाव घेतलं कोणाचं, प्रभूचं आणि अनुश्रीचं आणि हे सगळ्यात शॉकिंग होतं. आणि नंतर रडत बसली, बोलते की नाही माझ्याकडून चूक झाली. हे अरे तू नॉमिनेट तर केलंय आणि करायचंच आहे, पण एवढी चुकीची नॉमिनेशन कशी काय करू शकते. हिचं म्हणणं प्रभू दिसत नाहीये, मग ही दिसते का.
गाण्या व्यतिरिक्त हिनं काय केलंय? म्हणजे मान्य आहे तुझा आवाज खूप सुंदर आहे, सगळं ठीक आहे. तू घरामध्ये गाण्याचे कॉम्पिटिशन पण करतेय. पण याचा अर्थ असा नाहीये, की तू बिग बॉसमध्ये गाणीच म्हणायला आली आहे. आणि जे काही कारणं दिली तू नॉमिनेट करताना प्रभूल आणि बाकी लोकांना, मला असं वाटतं ती पटण्यासारखी नव्हतीच. प्राजक्तांनी जे नॉमिनेशन केले ते अत्यंत गेम वाईज चुकीचे होते. कारण ही लोकं घरामध्ये दिसत होती. तरी सुद्धा तिने ते नॉमिनेशनमध्ये या लोकांची नावं टाकली. बरं बिचारा प्रभू काही बोलला पण नाही. ते अनुश्री पण काही बोलली नाही. अरे इकडे तर चान्स होता ना, तुम्ही बोलायचं होतं. आता अनुश्री नंतर बोलते, की बघा जिने नॉमिनेट केलं ती झोपली आहे. मला झोप सुद्धा येत नाही आणि तूच तिकडे वरती जाऊन तिच्याशी परत गप्पा मारत होती. जर का तुला तिने घेतलेला डिसिजन पटला नाही, तर तू तिच्या बाजूला जाऊन कशाला बसली? तू तिकडेच बोलायचं ना, तू कोणत्या बेसवर मला नॉमिनेट करते? मी काय घरामध्ये दिसत नाही का? जर का तुम्ही तुमच्यासाठीच भांडू शकत नसाल, तर मग काय फायदा आहे? तुम्ही भांडायला हवं, तुम्ही बोलायला हवं, की नाही आम्हाला या गेममध्ये खेळायचंय. तुम्ही आम्हाला असं नॉमिनेट नाही करू शकत. सगळ्यानंतर आली तन्वी. तन्वीने जो आहे तो एकदम मास्टर स्ट्रोक मारलेला आहे. तन्वीने पहिलंच नाव सागर कारंडेचं घेतलं. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, की सागर कारंडेला तिने नॉमिनेट का केलं? कारण सागर कारंडे तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण तन्वीने जे सागरचं नाव घेतलं, त्यामध्ये जे रिझन दिलं, की ते बिग बॉस सारखा गेम खेळत नाही. तर मला तन्वीला विचारायचंय, की बिग बॉसचा गेम नक्की कसा खेळला जातो? म्हणजे सागर कारंडेने कोणती अशी गोष्ट नाही केली, की जी बिग बॉसमध्ये होत नाही आणि तू अशी कोणती गोष्ट करते, की जी बिग बॉसमध्ये होतीये? म्हणजे काय कारण असावं हे तुला जर का सागर कारंडेचं म्हणणं पटलं नाही किंवा सागर कारंडे तुला काही गोष्ट समजवतं हे पटलं नाही, तर तू त्याला डायरेक्ट नॉमिनेट करायचं आणि सांगायचं, की तुम्हाला बिग बॉसचा गेम खेळता येत नाही आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. हा म्हणजे रागात घेतलेला डिसिजन आहे. हा बदला घेण्यासाठी घेतलेला डिसिजन आहे. हा स्वतःचा असा डिसिजन नाहीये. तर सगळ्यात जास्त गेमचा अवेअरनेस कमी घरामध्ये कोणाचा असेल तर तो तन्वीचा आहे. कारण तिला असं वाटतं, की बडबड करणं म्हणजे बिग बॉस, वाद घालणं म्हणजे बिग बॉस, प्रत्येक गोष्टीत तोंड घालणं म्हणजे बिग बॉस. हे असं नाही होत. बरं, तू नॉमिनेट केल्यानंतर समोरची लोकं बोलणार होती. सागर कारंडेंनी झाप, झाप, झाप उत्तरं दिली आणि करेक्ट आहे. मला असं वाटतं, की हे व्होकल राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, भलेही तू मला नॉमिनेट कर, पण मी माझं मत मांडणार. ते सागर कारणे मागितलं आणि दुसरं जे नाव दिव्याचं घेतलं, तिने सुद्धा मांडलं. बरं हिचं म्हणणं आहे, की दिव्या टास्क व्यवस्थित खेळली नाही. दिव्या टास्क व्यवस्थित खेळली नाही. अरे त्या पोरीला चक्कर आली होती, उलट्या म्हणजे व्हायला लागल्या होत्या. आणि ती टास्क व्यवस्थित खेळली नाही. मग तू काय टास्क खेळला? ॲक्चुअली सगळ्यात खराब टास्क कोण खेळलं होतं माहिती आहे का? ज्यांच्याकडे पॉवर की होती ना, ती लोकं सगळ्यात खराब टास्क खेळली होती. त्यांनाच कळलं नव्हतं, की कोणाला कसं निवडायचं, कोणता डिसिजन कसा द्यायचा आणि यांच्या चुकीच्या डिसिजनमुळे बिग बॉसने टास्क रद्द केला होता. आणि ही तन्वी काय सांगते, की दिव्या टास्क व्यवस्थित खेळली नाही. म्हणजे तन्वीची कॅपॅबिलिटी किती आहे बघा. म्हणजे आरडाओरड करणं, बोलणं, सगळं करणं म्हणजे गेम नसतो तन्वी मॅडम. तन्वी मॅडम गेम हा डोक्याने खेळायला लागतो. तुमच्याकडे बरीच नावं होती ती तुम्ही चुटकीसरशी घेऊ शकत होता, जी खरंच दिसत नाहीयेत. आता त्या ओमकारला सेट का केलंय तिने तर म्हणे, "तू कॅप्टन्सी टास्कमध्ये मला मदत कर." आणि बिग बॉसनी हिच्या टीममध्ये ओमकारला नाहीच टाकला तर आणि ओमकारने हिची मदत नाहीच केली तर? म्हणजे बिग बॉसचे क्रिएटिव्ह तिकडे काय डोळे झाकून असतात. तू जे प्लॅन केलंय त्याच्या पुढचा प्लॅन त्यांच्याकडे असतो. उद्या जर का त्यांनी सांगितलं, की तन्वीच्या टीममध्ये ओमकार नाहीये, मग काय? मग काय करशील? म्हणजे एवढं प्रेडिक्टेबल बिग बॉसचा गेम खेळते तन्वी आणि या सगळ्यामुळे खूप खराब दिसतीये, खूप खराब दिसतीये. बाथरूममध्ये जाऊन सांगते, की या मुलीमुळे मी विलन दिसले. कुणामुळे विलन दिसले? प्राजक्तामुळे. अरे तू विलनसारखी वागतेच आहे. तू थोडा पार्ट मीराचा घेतलाय, थोडा पार्ट तू जान्हवीचा घेतलाय, थोडा पार्ट तू निक्कीचा घ्यायचा प्रयत्न करते आणि तू सागर कारंडेला स्पष्ट बोलते, की भांडणं म्हणजेच बिग बॉस आहे. खरंच भांडणं म्हणजे बिग बॉस आहे? हं? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तन्वीने जी नावं घेतलेली आहेत, ती नावं अक्षरशः पटण्यासारखी नाहीयेत. पण तरीही असो, जे आहे ते आहे, ते बोलते, करते आणि या सगळ्यामुळेच घरामध्ये ड्रामा क्रिएट होतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुढचं जे नाव होतं ते सोनाली आणि सोनालीने परत एकदा नॉमिनेट कोणाला केलंय? राधा पाटीलला आणि रोशनला. आता तिचं म्हणणं आहे, की रोशनची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. हे मान्य आहे, की रोशनची इन्व्हॉल्वमेंट नाहीये आणि राधा पाटीलची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट नाहीये. तिने करेक्ट नावं घेतलेली आहेत. सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे, की ज्यावेळेस सोनाली एखाद्या व्यक्तीला नॉमिनेट करते किंवा एखाद्या व्यक्तीला प्रोव्होक करते, त्यावेळेस तिला त्या लेव्हलचं उत्तर का कोणी देत नाहीये? काय झालंय, विशाल असो, सोनाली असो, हे ऑलरेडी बिग बॉसच्या घरातून जाऊन आलेत. त्यांना बिग बॉसच्या थोड्याफार स्ट्रॅटेजी माहीत आहेत. त्यामुळे ते तशा पद्धतीने अजिबात रिएक्ट करत नाहीत.
याचा अर्थ काय होतोय, की समोरची लोकं डम दिसतात आहे आणि ही लोकं स्मार्ट दिसतात आहे. पण मला असं वाटतंय, की बिग बॉसचे क्रिएटिव्ह जे आहेत ते अजून पुढे आहेत. सोनालीला आता किती जरी वाटलं असेल, की ती स्मार्टवाला गेम खेळते, ते सगळं करते, पण येणाऱ्या काळामध्ये क्रिएटिव्ह तिचा गेमसुद्धा उलथापालथ करतील आणि तिचा जो कंट्रोल आहे, अँगरवरती तिनं जो कंट्रोल ठेवला आहे, तो कंट्रोलसुद्धा सुटताना आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. आता रोशनचं असं म्हणणं आहे, की मी जिथं पाहिजेल तिथंच बोलतो आणि जिथं बोलायची गरज नाही, तिकडं बोलत नाही. मी माझं काम करत राहतो. प्रभूबरोबर तो घरामध्ये बसला होता आणि तो बोलत होता, की "भाई शहरातले लोकच असे असतात, गावाकडल्या लोकांचे पाय खेचतात, नरडीव पाय देतात आणि पुढे जातात." मी रोशनला इकडे हे बोलेन, की "भावा शहरातलीच लोकं नाही, अख्खं जगच तसं चाललंय." कोणाचं तरी कोणी पाय खेचतं, मग वरती जातं, वरती गेल्यानंतर कोणी अ, परत अजून त्याचा पाय खेचतं, मग कोणी वरती जातं. असंच जग चाललेलं आहे आणि हीच जगाची रीत आहे. तू याला काही करू शकत नाही. तू एकटा बदलू शकत नाही. याला फक्त शहरातलीच लोकं जबाबदार नाही. गावी सुद्धा अशी बरीच लोकं आहेत. ते आपल्या भावकीने गाडी घेतली तरी लगेच जळतात. आपल्या एखाद्या जवळच्या नातेवाईकांनी कुठं लग्न केलं तर त्याचं लग्न मोडायला जातात. हे गावामध्ये सुद्धा होतं. हे फक्त शहरातच होतं असं नाहीये रोशन. त्यामुळे हे जगच असं आहे. या जगाचं काही करू शकत नाही. फक्त तू तुझ्या पद्धतीने चांगलं वागायचा प्रयत्न कर, एवढीच गोष्ट आहे. दुसऱ्यावरती ब्लेम करून किंवा काही करून काही होणार नाहीये. तुम्ही सांगा, या जगामध्ये तुम्हाला किती लोकं चांगले भेटतात आणि किती लोकं वाईट भेटतात? तोंडावर बोलणारे लोकं चांगले असतीलच असं नाहीये. आता बिग बॉसच्या घरातच बघा, हा करण सोनवणे. त्याने साधी पैज लावली आणि त्या पैजेचा त्याने कसा योग्य वेळी गैरफायदा घेतला. आता त्या रुचिताने कधी विचार केला असेल का, की हा करण माझ्याबरोबर असा वागेल? तर हे जग असंच चाललेलं आहे. या जगामध्ये अशाच गोष्टी होतात. पण या सगळ्या नॉमिनेशन नंतर आणि या सगळ्या प्रकारानंतर जी रुचिता असेल, प्रभू असेल, त्यानंतर तन्वी असेल किंवा अजून कोणी लोकं असतील ना, ही लोकं एकत्र यायला लागलेली आहेत आणि यांचं एक बॉन्ड बनायला लागलेला आहे. आता या ग्रुपमध्ये अजून पुरुष मंडळी कोण येतात आहे, तसा तो ग्रुप पुढे जाऊन जो आहे तो मोठा होताना दिसत आहे. आता नॉमिनेशन टास्क नंतर किती लोकं नॉमिनेट झालेत बघा. प्रभू नॉमिनेट झालाय, अनुश्री नॉमिनेट झाली आहे, दिव्या नॉमिनेट झाली आहे, सागर नॉमिनेट झालाय, राधा नॉमिनेट झाली आहे, रोशन नॉमिनेट झालाय, करण, दीपाली आणि रुचिता एवढी सगळी 9 लोकं नॉमिनेट झालेली आहेत. आता या 9 लोकांमध्ये नक्की कोण घराच्या बाहेर जाणार आणि कोण घरात राहणार अ, हा येणारा आठवडाच आपल्याला कळणार आहे. पण तुम्ही एक गोष्ट बघा, की आत्ता जसं लोकांना समजलंय, की कोण कसं वागतंय, कोण कसं वागत नाहीये, तसं लोकांचे रंगरूप बदलायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे येणारा जो काळ आहे, तो बिग बॉस बघायला मजा येणार आहे. ज्या पद्धतीने आता प्रभूला टार्गेट करण्यात आलेलं आहे, ज्या पद्धतीने सागर कारंडीवरती निशाणा साधण्यात आलेला आहे, ज्या पद्धतीने करणने आपले पत्ते ओपन केलेले आहेत, आता येणारा काळ जो आहे, तो बिग बॉस बघायला मजा येणार आहे. बरीच लोकं असे आहेत, जो त्यांचा खरा स्वभाव सोडून काहीतरी वेगळं वागायचा प्रयत्न करत आहेत. जसं की दीपाली सय्यद. आतून त्यांचं खूप भरलेलं आहे, पण तरीसुद्धा रिएक्ट करत नाही. त्यांनी ठरवलंय, की मला असंच वागायचंय. पण हे बिग बॉसचं घर आहे. घरात बऱ्याच लोकांचे खरे स्वभाव बाहेर पडताना दिसतील. तुमचं काय म्हणणं आहे ओव्हरऑल एपिसोडबद्दल आणि आजच्या माझ्या रिव्ह्यूबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. करणचं वागणं चूक होतं की बरोबर होतं? आणि ज्या पद्धतीने रुचिताला त्याने टार्गेट केलं, या सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.